ओके, तर 2 दिवस पहिले मी एक व्हिडिओ टाकली होती. फ्रीलान्सिंग म्हणजे काय, त्याच्या स्किल्स काय आणि फ्रीलान्सिंगमधून आपण कुठल्या टाईप्समध्ये अर्निंग करू शकतो. त्यामध्ये मी काही एक्झाम्पल स्किल्स एक्सप्लेन केल्या होत्या, शॉर्टमध्ये लिस्ट केल्या होत्या की ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, कंटेंट क्रिएशन, वेब डेव्हलपमेंट, अशा भरपूर काही स्किल्स त्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्या होत्या. बट काही जणांचा प्रश्न आहे की इंडिव्हिज्युअल ग्राफिक डिझाईन जर आपण चूज केलं, स्किल एक चूज केली, तर त्यामधून कशी अर्निंग करू शकतो, घरी बसून कसे पैसे कमवू शकतो. तर त्यासाठी आजची जी काही आहे ती व्हिडिओ आहे. नमस्कार, मी किरण सांगे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या चॅनलवर नेहमीच इन्फॉर्मेटिव्ह मोटिवेटेड व्हिडिओ येत असतात, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर येऊया आजच्या टॉपिकवर. आजचा आपला टॉपिक असणार आहे तो म्हणजे व्हॉट इज ग्राफिक डिझाईन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राफिक डिझाईन म्हणजे काय, त्याचा स्कोप काय आहे, त्यामध्ये खरंच करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे का, आणि असतील तर आपण घरी बसून ग्राफिक डिझाईनमधून कशा प्रकारे पैसे अर्न करू शकतो. तसेच शेवटला मी, जर तुम्ही ग्राफिक डिझायनर असाल तर फ्रीलान्सिंगसाठी कुठल्या स्किल्स इम्पॉर्टंट आहे, काय केल्याने तुम्ही क्लायंटला अट्रॅक्ट करू शकता ते सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. ओके, तर व्हॉट इज ग्राफिक डिझाईन. ग्राफिक डिझाईनचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण त्याचं जे काही मेन डेफिनेशन आहे ते समजून घेऊया. सगळ्यात पहिले ग्राफिक डिझाईनचं डेफिनेशन असं आहे की ग्राफिक डिझायनिंग इज द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग व्हिज्युअल कंटेंट. काय आहे ग्राफिक डिझाईन? प्रोसेस आहे कसली? क्रिएटिंग व्हिज्युअल कंटेंट. काय बनवतो आपण? व्हिज्युअल कंटेंट बनवतो. लाईक इमेजेस अँड लेआउट. ओके, काय बनतं त्याच्यापासून व्हिज्युअल कंटेंट्समध्ये? लाईक इमेजेस, लेआउट्स. ओके, व्हिज्युअल कंटेंट बनवतो. कसला बनवतो? तर इमेजेस बनवतो, लेआउट्स बनवतो. ओके, टू शेअर बनवतो. ठीक आहे, आपण व्हिज्युअल कंटेंट बनवतो, पण कशासाठी बनवतो, त्याचा उपयोग काय? तर टू शेअर मॅसेज इन अँड अट्रॅक्टिव्ह अँड क्लिअर वे. तुमचा जो काही मेसेज आहे तो दुसऱ्यापर्यंत क्लिअर वेमध्ये आणि अट्रॅक्टिव्हरित्या पोहोचावा, यासाठी आपण जे काही आहे व्हिज्युअल कंटेंट क्रिएट करतो. सुरुवातीपासूनचं डेफिनेशन मी एक्सप्लेन करते पुन्हा. ग्राफिक डिझाईन इज द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग व्हिज्युअल कंटेंट लाईक इमेजेस अँड लेआउट टू शेअर मॅसेजेस इन अँड अट्रॅक्टिव्ह अँड क्लिअर वे. ओके, तर इट इन्व्हॉल्व, हे काय इन्व्हॉल्व? इट इन्व्हॉल्व, काय काय इन्व्हॉल्व होतं यामध्ये? कलर्स, फोन्ट्स, शेप्स, ग्राफिक्स. ओके, इट इन्व्हॉल्व यूजिंग कलर्स, फोन्ट्स, ग्राफिक्स, पिक्चर्स, शेप्स टू मेक थिंग्स. काय बनवतो आपण याच्यापासून? वेगवेगळे कलर्स यूज करतो, फोन्ट्स यूज करतो, वेगवेगळे शेप्स यूज करतो आणि ग्राफिक्स यूज करतो. म्हणजे ते हे सगळे एकत्र येऊन, ओके, वेगवेगळे कलर्स, फोन, शेप्स आणि ग्राफिक्स एकत्र येऊन जे काही आपली डिझाईन बनते त्याला म्हणतात ग्राफिक डिझाईन. ठीक आहे. ओके, तर मग याचा उपयोग, ग्राफिक डिझाईनचा उपयोग म्हणजे याच्यामध्ये आपण काय काय क्रिएट करू शकतो. ग्राफिक डिझाईनमध्ये आपण काय काय इन्क्लूड आहे? तर लोगो, ओके, व्हिजिटिंग कार्ड, लोगोज बनवू शकतो, व्हिजिटिंग कार्ड्स बनवू शकतो. ठीक आहे, थंबनेल्स, यूट्यूबसाठी थंबनेल डिझाईन करू शकतोय. त्यानंतर सोशल मीडिया पोस्ट, बनवू शकतोय, पोस्टर बनवू शकतो. ठीक आहे, इन्व्हिटेशन कार्ड, पॅम्पलेट डिझाईन. ओके, यासारख्या बऱ्याच गोष्टी आपण बनवू शकतो. तर ग्राफिक डिझाईन काय आहे? एक व्हिज्युअल कंटेंट आहे ज्यामध्ये आपण इमेजेस आणि लेआउट क्रिएट करतो. त्यामध्ये काय इन्व्हॉल्व आहे? तर वेगवेगळे कलर्स, फोन, शेप्स आणि ग्राफिक्स एकत्र येऊन जी काही JPG किंवा जी काही डिझाईन बनते त्याला म्हणतात ग्राफिक डिझाईन.
ओके. लोगो, व्हिजिटिंग कार्ड, थंबनेल, सोशल मीडिया पोस्ट, पोस्टर डिझाईन, इन्व्हिटेशन कार्ड, पॅम्पलेट, जे काही आपण रोडवर मोठे मोठे फ्लेक्स डिझाईन बघतो हे सगळं इन्क्लूड येतं, ते म्हणजे ग्राफिक डिझाईनमध्ये. ओके. ग्राफिक डिझाईन तर बघितलं आपण आता याचा द मेन गोल काय आहे, याचा मेन गोल काय आहे, ग्राफिक डिझाईनचा मेन गोल काय आहे. द मेन गोल ऑफ ग्राफिक डिझाईन इज टू ग्रॅब पीपल्स अटेन्शन. ओके. टू ग्रॅब पीपल अटेन्शन, लोकांचं आकर्षण. ठीक आहे. अटेन्शन म्हणजे लोकांना अट्रॅक्ट करतो. एखादी डिझाईन, समजा तुम्ही एखादा टेक्स्ट लिहा. ओके. एखादा टेक्स्ट लिहिला आणि त्याच जागेवर जर तुम्ही एखादी डिझाईन क्रिएट केली अट्रॅक्टिव्ह, तर लोक त्याकडे लवकर आकर्षित होतात. ठीक आहे. मेन गोल याचा हाच असतोय की टू ग्रॅब पीपल अटेन्शन. आणि सेकंड थिंग म्हणजे अँड मेक इन्फॉर्मेशन इझी टू अंडरस्टँड. मेक इन्फॉर्मेशन इझी टू अंडरस्टँड. ठीक आहे. ग्राफिक डिझाईनमधून काय होतं, तर आपली माहिती लोकांपर्यंत इझिली पोहोचते. आपली माहिती लोकांपर्यंत इझिली पोहोचते. समजा तुम्ही इथे एखादा टेक्स्ट लिहिला. ओके. इथे साईडला लिहिते. इथे एखादा टेक्स्ट लिहिला 20% ऑफ किंवा स्पेशल ऑफर, असा टेक्स्ट लिहिला किंवा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये दुसऱ्याला पाठवला, व्हॉट्सअपला वगैरे शेअर केला, स्टेटस ठेवला फक्त टेक्स्ट लिहून, तर ते एवढं अट्रॅक्टिव्ह वाटणार नाही आहे जेवढं तुम्ही डिझाईनमध्ये करू शकता. एक सॅम्पल दाखवते. समजा आता हे पॅम्पलेट आहे. ठीक आहे. हे पॅम्पलेट आहे. तर हे डिझाईन करताना जर आपण फक्त चॉकलेट लावा केक असं लिहिलं असतं तर ते कसं अट्रॅक्टिव्ह वाटलं नसतं. पण आपण यामध्ये काय केलं आहे, वेगवेगळे कलर्स यूज केलेत. इथे ऑरेंज बॅकग्राऊंड टाकला आहे, वेगवेगळे पिक्चर्स यूज केलेत, फोन्स वेगळे यूज केलेले आहेत. बरोबर. तर मी सांगितलं कलर्स, फोन, शेप्स आणि ग्राफिक्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक ग्राफिक डिझाईन तयार होते या पद्धतीने. हेच जर आपण टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये केलं तर ते इझी टू अंडरस्टँड पण नसणार आहे आणि अट्रॅक्टिव्ह पण वाटणार नाही आहे. तर सांगायचा हेतू एवढाच की ग्राफिक डिझाईनमध्ये आपलं जे काही कंटेंट आहे ते लोकांपर्यंत लवकर पोचतं. आपल्या बिझनेसची जी काही मार्केटिंग आहे ती चांगल्या पद्धतीने होते. ओके. तर आता आपण ग्राफिक डिझाईन तर शिकलो. ओके. ग्राफिक डिझाईन म्हणजे काय, होप की सगळ्यांना चांगल्या प्रकारे कळालं असेल आता की ग्राफिक डिझाईन म्हणजे काय. एक सेकंडमध्ये काही रिवाईज करते पटकन एका मिनिटामध्ये. तर ग्राफिक डिझाईन व्हिज्युअल कंटेंट आहे, त्यामध्ये आपण काय करतो, इमेजेस आणि लेआउट बनवतो. काय इन्व्हॉल्व असतं, कलर्स, फोन, शेप्स आणि ग्राफिक. तर त्यामध्ये काय काय बनवू शकता तुम्ही, लोगो, व्हिजिटिंग कार्ड, थंबनेल, सोशल मीडिया पोस्ट, पोस्टर, इन्व्हिटेशन कार्ड, पॅम्पलेट डिझाईन, बॅनर यासारख्या भरपूर गोष्टी येतात. आता आपण बघूया की ग्राफिक डिझाईनचा स्कोप काय आहे, करिअर ऑपॉर्च्युनिटी काय आहेत. ओके. ॲज अ ग्राफिक डिझायनर करिअर ऑपॉर्च्युनिटी काय आहे. पण त्याच्या पहिले आपण बघणार आहोत की ग्राफिक डिझायनर कोण असतो. ओके. ग्राफिक डिझायनर म्हणजे काय. आता ग्राफिक डिझाईन तर बघितलं आपण, पण ग्राफिक डिझायनर, हू इज ग्राफिक डिझायनर. ग्राफिक डिझायनर कोण असतो. ठीक आहे. तर आता बघा, आपण सकाळी उठतो. बरोबर. उठल्याबरोबर सगळ्यात पहिले ब्रश करतो, तर ते कोलगेट असते. त्या कोलगेटवर एक डिझाईन केलेली असते, पॅकेजिंग असते. समजा फॉर एक्झाम्पल हे एक कोलगेट आहे, यावर एक पॅकेजिंग केलेली असते, वरून बॉक्सवर पॅकेजिंग केलेली असते. तर ही पॅकेजिंग कोण करतं, तर एक ग्राफिक डिझायनर करतो. आता हा माझा डस्टर आहे, त्याचं कवर आहे, तर यावर पण एक ग्राफिक डिझाईन केलेली आहे. इथे डस्टर आहे, ते कंपनीचं नाव आहे, बॅकग्राऊंड आहे. तर ही कोणीतरी डिझाईन केली आहे. तर हे कोण करतं, तर एक ग्राफिक डिझायनर करतो. तर ग्राफिक डिझाईनमध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत का, हा भरपूर जणांना पडणारा प्रश्न आहे. आता तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे की आता युग जे आहे, जे वर्ल्ड आहे ते किती फास्ट ग्रोथ होते आणि सगळं डिजिटल होते. छोटे छोटे व्यावसायिकसुद्धा आपला बिझनेस जो काही आहे तो ऑनलाईन नेत आहेत. तर त्यासाठी त्यांना ग्राफिक डिझायनरची गरज पडते. सो ग्राफिक डिझायनरला भरपूर करिअर ग्रोथ आहे. जर आपण स्किल चांगल्या प्रकारे इन्व्हॉल्व केल्या, आपण स्ट्रगल घेतलं, तर भरपूर आपल्याला ग्राफिक्सच्या ऑर्डर्स मिळू शकतात. तर सगळ्यात पहिल्या म्हणजे
त्याचा स्कोप कुठे आहे, ठीक आहे. आपण म्हणतो त्याचा स्कोप आहे, त्यामध्ये करिअर आहे, बट कुठे आहे, कशामध्ये आहे. तर सगळ्यात पहिली थिंग म्हणजे ॲडव्हर्टायझिंग कंपनीज. ओके, भरपूर साऱ्या ॲडव्हर्टायझिंग कंपनीज असतात ज्यांना ग्राफिक डिझायनरची रिक्वायरमेंट असते. त्यांचं प्रोडक्ट जे असतं त्याची ॲडव्हर्टाईज डिझाईन करण्यासाठी किंवा मग ते त्याची ब्रँडिंग करण्यासाठी त्याची गरज असते. देन सेकंड थिंग म्हणजे तुम्ही काय करू शकता, वर्क फ्रॉम होम करू शकताय, ठीक आहे. वर्क फ्रॉम होम, ग्राफिक डिझायनर वर्क फ्रॉम होम करू शकतो. त्याला कामावर नोकरीला जायची गरज नाही, तो घरी बसून करू शकतो. तुम्ही जर हाऊसवाईफ असाल तर मुलं सांभाळून घरातलं काम सांभाळून करू शकताय. स्टुडंट असाल तर कॉलेज स्कूल जे काही असेल ते अटेंड करून तुम्ही ग्राफिक डिझाईनचं वर्क जे काही आहे ते करू शकतात, ठीक आहे. वर्क फ्रॉम होममध्ये काय ऑपॉर्च्युनिटी आहे, तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण एक तर बघितलीच आहे फ्रीलान्सिंग. ओके, फ्रीलान्सिंग करू शकता, फ्रीलान्स, ठीक आहे. किंवा मग तुम्ही तुमची एजन्सी रन करू शकताय, ठीक आहे. तुमची एजन्सी रन करू शकताय. दोघांमधला डिफरन्स, फ्रीलान्सिंग तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं आहे, पण पुन्हा एकदा सांगते, फ्रीलान्सिंगमध्ये आपण मल्टिपल क्लायंटसोबत काम करतो. काय करतो, मल्टिपल क्लायंटसाठी काम करतो, ठीक आहे. आता समजा मी फ्रीलान्सिंग करते, मी एखादा प्रोजेक्ट घेते, तर मी ए क्लायंटकडून पण घेते, बी सी डी असे वेगवेगळ्या 5 क्लायंटकडून ऑर्डर्स घेते आणि त्यांच्यासाठी काम करते आणि त्यांना काम पूर्ण करून दिल्यानंतर ते मला पेमेंट करताय, बरोबर. आणि तेच जर तुम्ही फ्रीलान्सिंगमध्ये एक्सपर्ट झाला, तुम्हाला सगळ्या स्किल यायला लागल्या, पुढे तुमचं जे काही आहे काम चांगल्या पद्धतीने चाललं, तर तुम्ही तुमची स्वतःची एजन्सी रन करू शकताय. ओके, तुमची सोशल मीडियाची जी काही आहे ती एजन्सी रन करू शकताय. तर एजन्सीमध्ये काय असतंय, आपण सगळ्या प्रकारचे कामं घेऊ शकतोय. एजन्सीमध्ये सगळ्या प्रकारचे कामं घेऊ शकतोय, जसं की ग्राफिक डिझाईन, ओके, ग्राफिक डिझाईन, सोशल मीडिया मॅनेजमेंट, कंटेंट क्रिएशन, ओके. यासारख्या तुम्ही वेगवेगळ्या त्यांच्या सर्व्हिसेस ज्या काय आहेत त्यांना जर एखादी वेबसाईट डेव्हलप करायची आहे, वेब डेव्हलपमेंट, या सगळ्या सर्व्हिसेस एजन्सीमध्ये दिल्या जातात. पण इथे तुम्ही एकटेच काम करताय, बरोबर. फ्रीलान्सिंगमध्ये तुम्ही एकटेच काम करताय, बट एजन्सीमध्ये कसं, आता तुम्ही सगळेच कामं घेणार आहात, ग्राफिक डिझाईन पण घेणार आहात, SMM पण, सोशल मीडिया मॅनेजमेंट पण घेणार आहात, कंटेंट क्रिएशन घेणार आहात, तर तुमच्या एकट्याकडून हे काम होणार नाही. तर इथे तुम्हाला काय करावं लागतं, वर्कर्स हायर करावे लागतात. इथे तुम्हाला एखादा ग्राफिक डिझायनर हायर करावा लागेल, एखादा सोशल मीडिया मॅनेजमेंट करण्यासाठी एखादा वर्कर हायर करावा लागेल, कंटेंट क्रिएशनसाठी एक वर्कर हायर करावं लागेल. तर इथे काय करणार तुम्ही, एजन्सीमध्ये तुम्हाला जास्त कामं मिळू शकतात. ओके, इथून तुम्हाला जास्त कामं मिळू शकतात. बट तुम्ही जर स्टार्टर असाल तर फ्रीलान्सिंग करून तुम्ही तुमच्या करिअरची जी काही आहे ती स्टार्टिंग करू शकताय. समजा एक एक्झाम्पल देते, तुम्ही फ्रीलान्सिंग करताय, एखादं पॅकेज घेताय, ग्राफिक डिझाईनचं ॲप्रॉक्स पॅकेज सांगते. समजा तुम्ही 1000 रुपीज पॅकेज घेताय. असे जर तुम्हाला जास्त नाही, 5 घेऊया आपण, महिन्याला 5 क्लायंट मिळाले, ठीक आहे. किती क्लायंट मिळाले, 5 क्लायंट मिळाले, तरी तुम्ही घर बसल्या 5000 रुपये कमवू शकताय, ठीक आहे. 5000 रुपये कमवू शकताय. तेच जर तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंट शिकलात, सोशल मीडिया मॅनेजमेंट करायचं आहे, सोशल मीडिया मॅनेजमेंटमध्ये काय करतो आपण, त्यांचे सोशल मीडियाचे जे काही अकाउंट आहेत ते हँडल करतो, त्यांच्या डेलीच्या पोस्ट असतात, रील्स असतात, ते अपलोड करतो, त्यांचे हॅशटॅग्स वगैरे टाकणं, सो ते सगळं असतंय. जर ग्राफिक्ससोबत तुम्ही सोशल मीडिया घेताय, तर आपलं ग्राफिकचं पॅकेज मी हे एक्झाम्पलसाठी देते, ठीक आहे. ही फिक्स जी अमाऊंट आहे ती नाही आहे, ही एक्झाम्पलसाठी देते. प्लस 1000 तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. तर हे 1000 आहे. आणि जर सोशल मीडिया मॅनेजमेंट करताय तुम्ही, तर तुम्ही ॲप्रॉक्स समजा 3000 घेताय, ठीक आहे. ही एक स्किल आहे, ते तुम्हाला ही पण शिकलात. 3000 समजा एक क्लायंटचे भेटले, त्याच 5 क्लायंटचे समजा तुम्हाला सोशल मीडिया हँडलिंग भेटलं, तर किती झाले, 15000. घरी बसल्या तुमचे मुलं सांभाळून किंवा तुमचं कॉलेज क्लास जे काही आहे ते अटेंड करून तुम्ही जर महिन्याला 5000 10,000 कमवू शकता, तर काय वाईट आहे ग्राफिक डिझाईन करणं. ओके, तर सांगण्याचा हेतू एवढा पैशाचा विषय नाही आहे, फक्त त्यामधून आपल्याला
किती करिअर ग्रोथ मिळू शकतो. आता असं पण आहे की काही लोक म्हणतात की तुम्ही असा मॅप दाखवतात, बट असं काही होत नाही. पण हे सगळं आपल्यावर डिपेंड असते, आपण त्यामध्ये किती स्किल आपली जी काही आहे इन्व्हॉल्व करतोय, आपण किती स्ट्रगल टाकतोय, किती डेली जे काही आहे कन्व्हर्सेशन करतोय, क्लायंट शोधतोय, त्यावर हे सगळं डिपेंड असतंय. ओके, स्कोपमध्ये आपण 2 पॉईंट बघितले, ॲडव्हर्टायझिंग कंपनीज आणि वर्क फ्रॉम होम. ओके, अजून काही पॉईंट बघायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, वर्क फ्रॉम होम ॲज अ फ्रीलान्सर. ठीक आहे, थर्ड थिंग आहे ती म्हणजे सोशल मीडिया डिझाईन तुम्ही करून देऊ शकताय. जर तुम्हाला कंपनी वगैरे काही रन करायची नसेल, एजन्सी रन करायची नसेल, तर सोशल मीडियाच्या डिझाईन्स, इन्व्हिटेशन कार्ड्स वगैरे जे असतात ते बनवून देऊ शकताय. आता लग्न सराई वगैरे चालूच असते इंडियामध्ये, जे काही आहे इन्व्हिटेशन्स वगैरे चालूच असतात. लग्न सराई, बर्थडे असतात, डोहाळे जेवण असते, काही ना काही चालू असतं, लोकांना आमंत्रण द्यायचं असतं. त्यानंतर फोर्थ थिंग म्हणजे अकॅडमी. तुम्ही अकॅडमी चालू करू शकताय तुमची. ज्या प्रकारे मी क्लास घेते त्या प्रकारे तुम्ही तुमचे स्वतःचे क्लास घेऊ शकताय. ठीक आहे, मी जशी ॲडव्हर्टाईज करते यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, त्या प्रकारे तुम्हाला मार्केटिंग करावी लागणार आहे. आणि तुम्ही तुमची जी काही अकॅडमी आहे, लोकल लेवलला म्हणा, ऑनलाईन लेवलला म्हणा, करू शकताय. तर ते अकॅडमी करण्यासाठी एकतर लाईव्ह घ्या. ठीक आहे, लाईव्ह क्लासेस घ्या. कशावर? गुगल मीटवर. ठीक आहे, गुगल मीटवर घेऊ शकताय, झूमवर घेऊ शकताय. ठीक आहे, लाईव्ह क्लासेस घेऊ शकताय, किंवा तुमचे जे काही लेक्चर आहे ते रेकॉर्ड करा. ठीक आहे, रेकॉर्डेड लेक्चर सेल करू शकताय. ओके, रेकॉर्डेड लेक्चर सेल करू शकताय. ज्या प्रकारे आता मी समोर कॅमेरा ठेवून शूट करते आहे, त्या प्रकारे जर तुम्हाला स्किल येते एखादी, तर तुम्ही समोर कॅमेरा ठेवून ते जे काही आहे ते रेकॉर्ड करा. ठीक आहे, किंवा असं बोर्ड लावून पण तुम्ही एखादी स्किल शिकवू शकताय आणि ते रेकॉर्ड करून तो लेक्चर जो काही आहे तो सेल करू शकताय. एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन द्यायची होती की हाऊ टू सेल युअर कोर्स. हा नवीनच कोर्स आम्ही लॉन्च केला आहे, जो वेबसाईटवर अवेलेबल होतो. तर तो जर कुणाला घ्यायचा असेल, त्यामध्ये काय शिकवलं जातं, तर तुमचा ऑनलाईन क्लास कसा सुरू करायचा, रेकॉर्डिंग कशी घ्यायची, तुमच्या क्लासची मार्केटिंग कशी करायची, हे सगळं त्यामध्ये शिकवलं जातं. जर कोणी इंटरेस्टेड असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर प्रोव्हाइड करते, त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकतात. ओके, तर आपण कुठल्या हे बघितलं स्कोप, ॲडव्हर्टायझिंग कंपनीजमध्ये बघितल्या, वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटी, सोशल मीडिया डिझाईन्स बनवू शकताय, अकॅडमी रन करू शकताय. ठीक आहे, तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यासाठी कोण शिकू शकतं? ह्या स्किल ज्या आहे त्याला काही वयाची मर्यादा आहे का, शिक्षणाची अट आहे का? ओके, शिक्षणाची काही अट आहे का, ते आपण आज बघणार आहोत. आता जर तुम्हाला ग्राफिक डिझाईन शिकायची आहे, तर तुम्हाला हू कॅन स्टार्ट, कोण करू शकतंय? कुणीही करू शकतंय. एनी इंडिव्हिज्युअल, कुणीही व्यक्ती ग्राफिक डिझाईन शिकू शकतोय. फक्त शिकण्याची इच्छा हवी. शिकण्याची इच्छा असेल, तुमच्याकडे मोबाईल असेल, तर तुम्ही ग्राफिक डिझाईनचा कोर्स जॉईन करू शकताय. ठीक आहे, काय काय लागतं, रिक्वायरमेंट काय आहे ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी? रिक्वायरमेंट फक्त मोबाईल असला तरी चालतंय. ओके, काही सॉफ्टवेअर्स आहेत ज्यावर आपण ग्राफिक डिझाईन शिकू शकतोय, जसं की बघा कॅनवा, फोटोशॉप, कोरल, इलस्ट्रेटर, असे भरपूर सारे सॉफ्टवेअर ग्राफिक डिझाईनसाठी अवेलेबल आहेत. ओके, तर कॅनवा सॉफ्टवेअरसाठी फक्त मोबाईल जरी असला तरी मोबाईल ग्राफिक डिझाईन तुम्ही शिकू शकताय. ठीक आहे, फक्त मोबाईल जरी असेल तर तुम्ही मोबाईल ग्राफिक डिझाईन शिकू शकताय. असं काही नाही की लॅपटॉप कंपल्सरी हवं. ओके, फक्त मोबाईलवर सुद्धा तुम्ही ग्राफिक डिझाईन शिकू शकताय आणि आपल्याकडे तो कोर्स अवेलेबल आहे. कुणी जर इंटरेस्टेड असाल तर मोबाईल ग्राफिक डिझाईनचा कोर्स अवेलेबल आहे आपल्या अकॅडमीमध्ये. देन सेकंड थिंग म्हणजे फोटोशॉप प्रोफेशनल. जर तुम्ही याच्यामध्ये
तुम्हाला मोबाईल ग्राफिक डिझाईन आलं तर ग्राफिक डिझाईनची आयडिया येते. याच्यामध्ये तुम्ही बेटर झालात तर तुम्ही फोटोशॉप शिकू शकताय पुढे चालून स्किल डेव्हलप करण्यासाठी. तर फोटोशॉपसाठी लॅपटॉप कंपल्सरी आहे. ठीक आहे, लॅपटॉप लागतो. कशासाठी लागतो? फोटोशॉपसाठी. ठीक आहे, आणि कॅनवा मोबाईल ग्राफिक डिझाईनसाठी लॅपटॉप कंपल्सरी नाही. ठीक आहे, हे 2 कोर्सेस तुम्ही करू शकताय. कोरल इलस्ट्रेटरसुद्धा शिकू शकताय ग्राफिक डिझाईनसाठी. हे कोर्सेस आपल्या अकॅडमीमध्ये अजून चालू झालेले नाही आहे, बट लवकरच तुम्हाला अपडेट जे काही आहे ते दिले जातील. ओके, कॅनवा फोटोशॉपचा जो काही कोर्स आहे तो आपल्या अकॅडमीमध्ये अवेलेबल आहे. ओके, कोण स्टार्ट करू शकतो? कोणी इंडिव्हिज्युअल करू शकतात. ठीक आहे, हाऊसवाईफ करू शकताय. हाऊसवाईफ्स ज्यांचा करिअर गॅप झालेला आहे, लग्नानंतर करिअरला स्टॉप झाला आहे, अशा हाऊसवाईफ हा कोर्स करू शकताय. घरी बसल्या पैसे कमवू शकताय. ठीक आहे, स्टुडंट्स जे कॉलेजला वगैरे जातात, पार्ट टाईम वर्कची अपेक्षा करतात, ते करू शकतात. ओके, पार्ट टाईम वर्कसाठी बेटर आहे हे ग्राफिक डिझाईन. जे मोबाईल ग्राफिक डिझाईन आहे, जर तुम्ही कॉलेजला वगैरे जातात आणि तुमच्याकडे फक्त मोबाईल आहे तर तुम्ही मोबाईल ग्राफिक डिझाईन शिकून पार्ट टाईम वर्क करू शकतात. ठीक आहे, डिझाईन्स वगैरे बनवून तुम्ही स्वतःचं जे काय पॉकेट मनी असतं ते तुम्ही काढू शकताय. ठीक आहे, जास्त अपेक्षा देत नाही की तुम्ही 1 लाख कमवा, 2 लाख कमवा, बट तुम्ही तुमच्या गरजेपुरते पैसे घरी बसून अर्न करू शकता. ठीक आहे, तर यामध्ये आता आपण बघितलं हू कॅन स्टार्ट. ओके, लॅपटॉप कंपल्सरी आहे का ते पण बघितलं. तर मोबाईल ग्राफिक डिझाईनसाठी लॅपटॉप कंपल्सरी नाही आहे. जर तुम्हाला फोटोशॉप शिकायचं असेल तरच लॅपटॉप लागतो. मोबाईल ग्राफिक डिझाईनसाठी लॅपटॉप लागत नाही. आणि वयाची अट आहे का? तर नाही. कुणीही कुठल्याही वयाचा जो काही व्यक्ती आहे, जर तुम्ही स्टुडंट आहात, शाळेत जरी जात असाल, स्कूल म्हणजे 8वी 9वीला जरी असाल तरीसुद्धा तुम्ही ग्राफिक डिझाईन शिकू शकताय. एखादी स्किल आपण बघा एक्स्ट्रा स्किल शिकतो स्कूलच्या वयामध्ये, शाळेच्या वयात एक्स्ट्रा स्किल शिकतो, त्याप्रमाणे तुम्ही ग्राफिक डिझाईन शिकू शकताय जर तुम्ही स्कूल स्टुडंट असाल तर. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मार्केटिंग कशी करायची. तुम्ही ग्राफिक डिझाईन तर शिकलात, पण तुमच्या जे काही आहे बिझनेस त्याची मार्केटिंग कशी करणार आहात. तुम्ही ग्राफिक डिझायनर आहात, तुम्हाला तुमचं प्रोडक्ट म्हणजे जे काही आहे तुम्हाला डिझाईनचे कामं हवे आहेत, तर मार्केटिंग. ओके, मार्केटिंग कशी करायची. तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सोशल मीडिया प्रेझेन्स हवा तुमचा. सोशल मीडियावर कंटिन्यू तुम्हाला पोस्ट वगैरे जे आहेत त्या अपलोड करायला हव्यात. तर सोशल मीडियाच्या कुठल्या साईट्स? इंस्टा, ओके, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, लिंक्डइन यासारख्या साईट्सवर तुम्ही तुमचा जो काही प्रेझेन्स आहे, डेली पोस्ट अपलोड करणं हो, तुमच्या कामाबद्दल माहिती सांगणं, ते करू शकतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुगल बिझनेस रजिस्टर्ड. तुमचा बिझनेस जो आहे तो गुगलला रजिस्टर्ड करायचं आहे. आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे गुगलला बिझनेस रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्याचा चॅनलला व्हिडिओ आहे, जाऊन चेक करू शकताय. ओके, हाऊ टू रजिस्टर युअर बिझनेस ऑन गुगल व्हिडिओ आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ॲड करते. ठीक आहे, तुम्ही सोशल मीडिया प्रेझेन्स मार्केटिंग करण्यासाठी इंस्टाग्रामवर, फेसबुकवर तुमची मार्केटिंग करा, यूट्यूबवर करा. ज्याप्रमाणे मी करते बघा, आता मी कशी यूट्यूबवर माझ्या कोर्सबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून सांगते, कंटेंट क्रिएशन करते, त्या हिशोबाने तुम्ही यूट्यूबला करू शकताय. तुमचा गुगल बिझनेस रजिस्टर केल्यानंतर तुमचं जे काय बिझनेस आहे ते लोकांना समजतंय. समजा फॉर एक्झाम्पल मी गुगलला सर्च करते की सलून नियर मी किंवा ग्राफिक डिझायनर्स वर्क नियर मी, तर तुम्हाला तुमचं जे काय बिझनेसचं नाव आहे ते लिस्टमध्ये दिसणार आहे. ठीक आहे, आता यामध्ये या सोशल मीडिया साईटवर तुम्ही काय करू शकता, एक तर ऑर्गॅनिक ग्रोथ घेऊ शकताय, ऑर्गॅनिक ग्रोथ, आणि सेकंड थिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंग करू शकताय. ठीक आहे, ऑर्गॅनिक ग्रोथ आणि डिजिटल मार्केटिंग. आता ऑर्गॅनिक ग्रोथ म्हणजे काय, तर विदाऊट पेड, कुठलेही पैसे पेड न करता, झिरो इन्व्हेस्टमेंट. आणि डिजिटल मार्केटिंग असते ते म्हणजे पेड ॲडव्हर्टायझिंग. ठीक आहे, तुम्हाला तुमचं काम जर ॲडव्हर्टाईज करायचं असेल
तर तुम्हाला ऑर्गॅनिक ग्रोथ आणि डिजिटल मार्केटिंग 2 प्रकारे करू शकताय. ऑर्गॅनिक ग्रोथ विदाऊट पेड कसं करायचं आहे, तर तुम्हाला डेली, आता समजा तुम्ही इंस्टाग्रामला सकाळी एक व्हिडिओ टाकली, 8 वाजता एक स्टोरी टाकली, तर दुपारी एक रील टाका, संध्याकाळी एक पोस्ट टाका, असं दिवसातून कमीत कमी तुम्हाला 3 वेळा तरी पोस्टिंग करायचं आहे. जे कंटिन्युअस करायचं आहे त्याने काय होतं, आपला रीच वाढतो. आणि जे आपलं अकाउंट आहे इंस्टाग्रामचं अकाउंट, ते प्रोफेशनल अकाउंट हवं. जर ते आपलं प्रायव्हेट अकाउंट असेल तर आपल्याला रीच मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला इंस्टाग्रामचं बिझनेस अकाउंटच क्रिएट करायला हवं, फेसबुकचा पेज क्रिएट करायला हवा. यूट्यूबवर सुद्धा सतत तुम्हाला व्हिडिओज किंवा पोस्ट करायला हव्या, ज्यातून तुम्ही तुमच्या जे काही सबस्क्रायबर व्ह्युअर्स असतात त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. लिंक्डइन पण छान ऑप्शन आहे, तिथे सुद्धा तुम्ही डेली पोस्ट वगैरे करू शकताय. ठीक आहे, गुगल बिझनेस तर मी सांगितलंच आहे. त्यानंतर डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग काय असतंय, तर आपण एक पेड ॲड करू शकतोय. इंस्टाग्राम फेसबुकवरनं आपण एक पेड ॲडव्हर्टाईज रन करू शकतोय, पण त्याचे आपल्याला पैसे पेड करावे लागतात. माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगते, डिजिटल मार्केटिंगमध्ये जर तुम्हाला ॲड रन करायची असेल तर तुम्ही 600 ते 700 रुपये, ओके, एका ॲडचे 600 ते 700 रुपयामध्ये तुम्ही ॲड रन करू शकताय. आता जर दाखवायचं झालं तर इंस्टाग्राम फेसबुकवर 100 रुपीजपासून ॲड रन दाखवतात, बट तेवढा रीच मिळत नाही जेवढा यामध्ये मिळतो. तर यामध्ये तुम्ही टार्गेट करू शकताय, तुमचे ऑडियन्स जे काही आहे ते टार्गेट करू शकताय. तुम्हाला मेल्स हवे, फिमेल्स हवे, त्यानुसार तुम्ही ॲड करताना, समजा तुम्हाला फक्त फिमेल्स हवे आहेत, ठीक आहे, तुमची जी काही ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती फक्त फिमेल्सला शो व्हायला हवी, त्यांच्या अकाउंटला दिसायला हवी, तर तुम्ही ते करू शकताय. त्यानंतर लोकेशन वाईजसुद्धा तुम्ही ॲड रन करू शकता. जर तुमचं नियर बाय लोकेशनमध्ये करायची आहे, समजा एखादी सिटी तुम्हाला हवी आहे, एखादं कोल्हापूर, नाशिक, पुणे, मुंबई, अशी प्रॉपर एक सिटीसुद्धा तुम्ही इथे सेट करू शकताय. त्यानंतर एजसुद्धा तुम्ही डिसाईड करू शकता की कुठल्या एजच्या लोकांना तुम्हाला तुमची ॲडव्हर्टाईज दाखवायची आहे. 18 to 25 इयर्स, 25 to 35 असं त्या प्रकारे तुम्ही एजसुद्धा इथे डिजिटल मार्केटिंगमध्ये जेव्हा आपण ॲड रन करतो तेव्हा करू शकताय. तर तुमच्या बिझनेसची मार्केटिंग करण्यासाठी ही कुठली झाली, ऑनलाईन. ठीक आहे, ऑनलाईन मार्केटिंग. ऑनलाईन कसा नेऊ शकता तुमच्या बिझनेसला, तर एक तुमचे सोशल मीडिया प्रेझेन्स तुम्हाला ठेवायचा आहे रोज. त्यानंतर तुम्हाला ऑर्गॅनिक ग्रोथ हवा असेल विदाऊट पेड, तर तो ते जे काय सांगितलं मी, सोशल मीडियावर तुम्हाला डेली अपडेटेड राहायचं आहे. आणि दुसरं म्हणजे डिजिटल मार्केटिंग तुम्ही करू शकताय. ठीक आहे, आता हे आपण जे बघितलं तो झाला आपला ऑनलाईन रीच. ओके, ऑनलाईन मार्केटिंग. तर तुम्ही ऑफलाईन कशी करू शकताय. आता तुम्ही म्हणाल की मॅम फक्त ऑनलाईनच आपण कस्टमर मिळवू शकतो का, तर नाही, आपण ऑफलाईनसुद्धा कस्टमर मिळवू शकतो. ओके, मार्केटिंग ऑफलाईनसुद्धा करू शकतो. तर ऑफलाईन मार्केटिंगसाठी काय करू शकता तुम्ही. ऑफलाईन मार्केटिंगसाठी लोकल लेवलला मार्केटिंग करा. ओके, लोकल लेवलला मार्केटिंग करा. तुमच्या नियर बाय जे काही बिझनेसेस असतात, छोटे उद्योजक असतात, जे नवीन बिझनेस टाकतात, त्यांना जाऊन भेटा, त्यांना तुमचं काम दाखवा, शोकेस करा. त्यांना तुमचं काम आवडलं तर ते नक्कीच तुम्हाला काम देणार आहेत. तर यामध्ये तुम्ही मार्केटिंग म्हणजे प्रेझेंटेशन करू शकताय. ठीक आहे, तुमच्या बिझनेसचं प्रेझेंटेशन, ठीक आहे, प्रेझेंटेशन देऊ शकताय. त्यानंतर सेकंड थिंग म्हणजे पॅम्पलेट. तुमच्या बिझनेसचं पॅम्पलेट डिझाईन करून तुम्ही एरियामध्ये वाटू शकताय. त्याने तुमचा बिझनेस जास्त लोकांपर्यंत लोकल लेवलला पोहोचू शकतोय. किंवा मग एखादा फ्लेक्स डिझाईन, ठीक आहे, फ्लेक्स तुम्ही ज्या ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता आहे त्याचं एक फ्लेक्स म्हणजे बॅनर बनवायचं आहे. ते तुमच्या सोसायटीच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर, रस्त्यावर, जिथे सिग्नल्स वगैरे असतात तिथे लावू शकताय. जिथे लोकांचं जास्त लक्ष जात आहे तिथे लावू शकताय, म्हणजे तुमची मार्केटिंग होते. ही पण एक लोकल लेवल मार्केटिंग झाली, ऑफलाईन मार्केटिंग. ठीक आहे, ज्याप्रमाणे आपण ऑनलाईनमध्ये सोशल मीडियावर वगैरे प्रेझेन्स करतो त्याप्रमाणे ऑफलाईनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपला एरिया टार्गेट करायचं आहे. तिथे आपल्याला जेवढं होता येईल तेवढी आपल्याला
मार्केटिंग करायची, एखादा असं हे ठेवू शकतात, इव्हेंट ठेवू शकतात, त्यामध्ये तुम्ही एक्सप्लेन करू शकतात तुमच्या कामाबद्दल. अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईनसुद्धा मार्केटिंग करू शकतात आणि कस्टमर मिळवू शकतात. आणि सेकंड थिंग म्हणजे ऑफलाईन मार्केटिंगमध्ये लोकल लेवल मार्केटिंग, पॅम्पलेट डिझाईन, प्रेझेंटेशन झालं. ठीक आहे. त्यानंतर आपण फ्लेक्स बघितले, फ्लेक्स. त्यानंतर आहे आपलं नेटवर्क. आपण जर कुठे गेलो, कार्यक्रमाला गेलो एरियामध्ये किंवा कुठे कुटुंबामध्ये फंक्शनला गेलो, तर तुम्ही तिथे तुमच्या कामाचं प्रमोशन करू शकताय, लोकांना सांगू शकताय, हे बघा कुठल्याही कामाची लाज बाळगू नका, आपण जे काम करतोय ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण खूपदा काय विचार करतो, नाही आपण घरातून काम करतो, आपण एक गृहिणी आहोत, तर आपण हे काम करतो ते आपल्या नातेवाईकांना कळालं तर ते काय विचार करतील. तर तसं काही नसतं. आपण जे काम करतोय ते लोकांना कळालं तर ते त्यांना जर काही काम असलं तर ते आपल्याला देऊ शकतात, बरोबर. त्यातून पण आपल्याला अर्निंग होऊ शकते. ठीक आहे. तर तुमची जी काही नेटवर्किंग आहे ती चांगली करा. व्हॉट्सअप, त्यानंतर व्हॉट्सअपला काय करायचं आहे ऑफलाईनमध्ये, ठीक आहे. व्हॉट्सअप तुमच्या एरियामधले जेवढे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला जमा करता येतील ना तेवढे जमा करा. त्यांचा एक ग्रुप बनवू शकतात व्हॉट्सअपला, त्यावर तुम्ही तुमची मार्केटिंग करू शकताय. तुमची ॲडव्हर्टाईज जी काय आहे, स्पेशल ऑफर्स वगैरे असल्या त्या सांगू शकताय. त्यांना पर्सनली मेसेजसुद्धा करू शकताय. ठीक आहे. 2 प्रकार आपण बघितले आहेत, ऑनलाईन मार्केटिंग आणि ऑफलाईन मार्केटिंग. आता आपला व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, ठीक आहे, व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, ज्यांना ऑलरेडी ग्राफिक डिझाईन येतं आहे किंवा ग्राफिक डिझाईन शिकलात, ओके, ग्राफिक डिझाईन शिकलात किंवा ज्यांना ऑलरेडी येतं आहे, जे आपले ओल्ड स्टुडंट्स वगैरे आहेत, तर त्यांच्यासाठी की फ्रीलान्सिंगसाठी महत्त्वाचा प्रश्न असतो, फ्रीलान्सिंगसाठी क्लायंट मिळवायला कुठल्या एक्स्ट्रा स्किल गेन करायला हव्या. ठीक आहे. फ्रीलान्सिंगसाठी क्लायंट, तुम्ही फ्रीलान्सिंगसाठी ग्राफिक डिझाईन शिकलात, ठीक आहे, ग्राफिक डिझाईन तुम्हाला येतं आहे, बरोबर, कोर्स तुम्ही केला किंवा यूट्यूबला ऑनलाईन शिकलात, बट तुम्हाला क्लायंट मिळत नाही आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे क्लायंट मिळवण्यासाठी. तर सगळ्यात पहिले म्हणजे फोकस, खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ही, फोकस ऑन क्वालिटी ऑफ युअर डिझाईन किंवा वर्क. ठीक आहे. क्वालिटीवर फोकस करायचं आहे. आपण ग्राफिक डिझाईन शिकतोय, आपल्याला पूर्ण डिझाईन करता येते, बट त्याची क्वालिटी तशी हवी. आता समजा एखादी आपण डिझाईन करतोय, ठीक आहे, एखादी सोशल मीडिया पोस्ट आपण क्रिएट करतो, सोशल मीडियासाठी पोस्ट झालं, थंबनेल झालं, जे काही असेल ते आपण म्हणतो की आपल्याला क्लायंट मिळत नाही, बट आपण त्याची जी काही क्वालिटी आहे ती जपतोय का ते बघायचं आहे, ते चेक करायचं आहे. तर क्वालिटी आपल्याला मेंटेन करण्यासाठी काय करायचं आहे, तर फर्स्ट थिंग म्हणजे फॉन्ट सिलेक्शन. तुम्ही जो काय फॉन्ट सिलेक्ट करताय तो प्रॉपर करा, अट्रॅक्टिव्ह करा. ठीक आहे. अट्रॅक्टिव्ह फॉन्ट असला तर आपली पोस्ट पण कशी दिसणार आहे, अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. देन कलर कॉम्बिनेशन. ठीक आहे. कलर कॉम्बिनेशनकडे लक्ष द्या. ठीक आहे. एक्झाम्पलसाठी सांगते, काही लोक काय करतात, ठीक आहे, काही स्टुडंट्स झाले किंवा काही ग्राफिक डिझायनर काय करतात, जे बिगिनर्स असतात, ओके, त्यांच्यासाठी टिप्स आहेत. ते काय करतात, समजा आपण एखादा डार्क कलर, ब्लॅक कलर यूज केला, ओके, ब्लॅक कलर बॅकग्राऊंड यूज केला, ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड यूज केला, तर त्याच्यावर टेक्स्ट जो लिहिणार आहे, आपण त्याच्यावर जो टेक्स्ट लिहिणार आहे तो लाईट कलरमध्ये हवा, ओके, लाईट कलरमध्ये हवा. आणि जर लाईट कलर बॅकग्राऊंड यूज करताय तर त्याच्यावर जो टेक्स्ट आपण लिहितोय की नाही
तो तुम्ही डार्क कलरमध्ये यूज करून बघा, त्याच्याने बघा तुमच्या डिझाईनमध्ये किती फरक दिसून येणार आहे. आपल्याकडून काय होतं, जेव्हा आपण बिगिनर असतो, आपण जे डार्क कलर यूज करतोय ना, त्याच्यावर जे टेक्स्ट लिहितो त्याचे पण कलर्स डार्क यूज करतो, मग ती डिझाईन कशी ॲट्रॅक्टिव्ह दिसत नाही. ओके, तर कलर्समध्ये जर सांगायचं झालं तर डार्क कलरवर लाईट कलर यूज करायचे आहेत आणि लाईट कलर बॅकग्राऊंड असला तर डार्क कलर यूज करायचे. ओके, थर्ड थिंग म्हणजे तुमच्या अलाइनमेंटकडे लक्ष द्या. ठीक आहे, तुम्ही जो हे यूज करतायत, फोटो यूज करतायत, टेक्स्ट यूज करताय, ठीक आहे, फोटो यूज करताय, टेक्स्ट यूज करताय, त्याची अलाइनमेंट काय असते, तर आता आपल्याकडे एक सेंटर अलाइनमेंट असते, एक लेफ्ट असते, राईट असते. ठीक आहे, तर आपण जेव्हा टेक्स्ट लिहितो, ओके, जो टेक्स्ट लिहितो, आता मी इथे समजा माझं नाव लिहिते, ओके, दुसरा टेक्स्ट इथे लिहिते, तिसरा इथे कुठेतरी लिहिते, इथे एक काहीतरी लिहिते, तर ते कसं ॲट्रॅक्टिव्ह दिसत नाही. अलाइनमेंट करताना आपल्याला टेक्स्ट जे आहे ते प्रॉपर अलाइन करायचे आहेत. आपल्या डिझाईनमध्ये जे आपण टेक्स्ट ॲड करतोय ते प्रॉपर आले पाहिजे. म्हणजे जर समजा इथे तुम्ही स्पेशल ऑफर टाकताय मिडलला, ठीक आहे, मग त्या ज्या तुमच्या ऑफर्स असणार आहे त्या प्रॉपर अशा एका लाईनमध्ये मेन्शन करायला हव्या. ओके, काय करतात काही जण, अशी ही राईट पद्धत आहे. काही जणांचं काय होतं, इथे एक ऑफर लिहिणार, ठीक आहे, इथे एक पॉईंट लिहिणार, देन सेकंड इथे लिहिणार, थर्ड परत इथे लिहिणार, फोर्थ इकडे कुठेतरी लिहिणार. ठीक आहे, म्हणजे ही टेक्स्ट अलाइनमेंट आहे ती कशी दिसते, रॉंग आहे ही. ठीक आहे, ही रॉंग आहे आणि ही कसली आहे, एका लाईनमध्ये आहे म्हटल्यावर ती करेक्ट आहे. असं एका लाईनमध्ये जर असलं तर कसं ॲट्रॅक्टिव्ह दिसणार आहे, याच्यापेक्षा हे ॲट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. त्याच बाबतीत इमेज पण जेव्हा आपण ॲडजस्ट करतोय डिझाईनमध्ये, तर प्रॉपर इथे समजा तुम्ही टेक्स्ट ॲड करताय, ठीक आहे, तर इथे प्रॉपर असा इमेज सेट करा. ठीक आहे, त्याला सेट करताना त्याचं जे काही डायरेक्शन आहे, जे काही मॉडेलचा फोटो आहे तो प्रॉपर यूज करायचा आहे. ठीक आहे, फोर्थ इमेज सिलेक्शन. फोर्थ पॉईंट म्हणजे इमेज सिलेक्शन. व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण एवढं ब्रीफमध्ये मला नाही वाटत की यूट्यूबवर आत्तापर्यंत कोणी एक्सप्लेन केलेलं असेल. ह्या स्किल जर तुम्ही मेंटेन केल्या, माझी व्हिडिओ बघून जर ह्या स्किल मेंटेन करून तुम्ही क्वालिटी इन्क्रीज केली ना, 100% तुम्हाला क्लायंट मिळणार आहे. 100% तुम्हाला क्लायंट मिळायला मदत होणार आहे. तुमच्या जी काही इमेज आहे, तुमची डिझाईन आहे, त्याची क्वालिटी इन्क्रीज करायची. आपल्याला काय करायची आहे, क्वालिटी इन्क्रीज करायची आहे. ठीक आहे, इमेज सिलेक्शन. आता बघा आपण काय करतो सांगते, बिगिनर असतो तेव्हा माझ्याकडनं पण ह्या चुका झाल्या आहेत, असं नाही की तुमच्याकडनंच होतात. मी जेव्हा बिगिनर होते तेव्हा माझ्याकडनं पण सेम चुका झाल्या आहेत. मी ज्या चुकांमधून शिकले त्याच तुम्हाला एक्सप्लेन करते. इमेज सिलेक्शन करताना समजा आपण सलोन रिलेटेड इमेज आहे, ओके, तर त्याच रिलेटेड इमेज घ्यायचा आहे. ओके, जिम रिलेटेड घेतो आहे तर त्यामध्ये एक जिम करताना बॉय गर्ल जे काही असेल ते, ठीक आहे, एज्युकेशन रिलेटेड असेल तर त्या रिलेटेड इमेज आपल्याला सर्च करायचे आहे. ठीक आहे, इमेज सिलेक्शन. आता समजा एखादी डिझाईन असली आणि त्यामध्ये मी एखादा अट्रॅक्टिव्ह इमेज ॲड करते तर त्या पोस्टला असा वेगळाच फरक दिसतो. ठीक आहे, पण तेच जर मी पूर्ण डिझाईन करते, कलर कॉम्बिनेशन छान वापरते, फोंट छान वापरते, पण जो इमेज आहे तो ब्लर आहे, ठीक आहे, जो इमेज दिसतोय तो ब्लर आहे किंवा काळपटलेला आहे, तर ती डिझाईन आपली चांगली दिसणार आहे का, तर नाही. त्यासाठी आपल्याला जो इमेज आपण सिलेक्ट करतोय तो प्रॉपर हवा. त्याची जी काही इमेज क्वालिटी हवी आहे ती HD आहे का ती चेक करायची. इमेज अपस्केलरने त्याला क्लिअर करून घ्यायचं आहे. त्यानुसार आपल्याला सगळे चेंजेस करून घ्यायचे, तेव्हाच ती डिझाईन फायनल करायची. अशी डिझाईन आपण फायनल करू शकत नाही. ओके, त्यानंतर आहे फिफ्थ ऑप्शन म्हणजे कॉन्टॅक्ट डिटेल्स. जे आपण डिझाईनमध्ये लोगो, कॉन्टॅक्ट डिटेल्स ॲड करतो तर त्याचं जे काही जागा आहे, ठीक आहे, आपल्या लोगोची कॉन्टॅक्ट डिटेलची जागा आहे ती प्रॉपर मेंटेन ठेवा. समजा तुम्ही लोगो ॲड करता तर इथे डिझाईनच्या मध्ये करा, ओके, इथे मध्ये करा किंवा इथे साईडला करू शकता, इकडे करू शकताय, इथे एंडला पण करू शकताय आणि इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स ॲड करू शकता. तिथे कॉल आणि ॲड्रेस,
ठीक आहे. इथे लोगो, इथे पण करू शकताय लोगो ॲड, इथे पण करू शकताय. बट आपण काय करतो, काही वेळेला कुठेही लोगो ॲड करून देतो डिझाईनमध्ये. समजा इथे असं टेक्स्ट ॲड केलं आहे आणि इथे कुठेतरी लोगो ॲड करतो, इथे काहीतरी टेक्स्ट लिहितो, तर ते कसं अट्रॅक्टिव्ह दिसत नाही आणि ते समोरच्याला बघायला चांगलं वाटत नाही. जेव्हा तुम्ही क्लायंटला डिझाईन पाठवताय तर ती डिझाईन जी आपण पाठवतोय, आपली जी काही सॅम्पल डिझाईन, ती एकदम 100% परफेक्ट हवी. ठीक आहे. क्लायंटने त्यामध्ये काहीच दोष नाही काढता आपल्याला ऑर्डर द्यायला पाहिजे. तर यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला या 5 गोष्टींकडे एक मेन म्हणजे लक्ष द्यायचं आहे. आणि डेली 1 to 3 तरी मिनिमम, ठीक आहे, मिनिमम 1, मॅक्झिमम 3 to 5 डिझाईन प्रॅक्टिस करायच्या आहेत. डिझाईन प्रॅक्टिस करायच्या. तर प्रॅक्टिस काय करायचं, भरपूर जणांना प्रश्न पडतो, आम्ही बिगिनर आहे, आमच्याकडे क्लायंट नाही आहे, तर ऑर्डर भेटत नाही, मग आम्ही प्रॅक्टिस कशी करायची. तर प्रॅक्टिस करण्यासाठी मी काय करायची सांगते. सिम्पली गुगलला जायचे. ओके, गुगलला जायचे आणि गुगलला सर्च करायचं, कुठलीही डिझाईन सर्च करा. समजा सर्च करते मी सलोन ॲडव्हर्टाईज. ओके, सलोन ॲडव्हर्टाइजमेंट सर्च करू शकताय, जिम ॲडव्हर्टायझिंग किंवा सोशल मीडिया पोस्ट, जिम सोशल मीडिया पोस्ट, इंटेरियर डिझाईन पोस्ट, एज्युकेशन ॲड. ठीक आहे, ॲडव्हर्टाइजमेंट. त्यानंतर समजा मेहंदी आर्टिस्टकडे पण भरपूर वॅकन्सी असतात. ग्राफिक डिझायनरसाठी त्यांना गरज असते. मेहंदी आर्टिस्ट आणि सलून या 2 जणांना जास्त गरज असते ग्राफिक डिझायनरची. मेहंदी आर्टिस्ट पोस्ट, वेडिंग कार्ड डिझाईन, या रिलेटेड तुम्ही काहीही सर्च करू शकता. मी जेव्हा सुरुवातीला प्रॅक्टिस करायची ना, तर गुगलला अशा डिझाईन सर्च करायच्या. ठीक आहे, आणि त्यांचे सिम्पली स्क्रीनशॉट मारायचा आणि ती डिझाईन सेम कंटेंट घ्यायचा आणि ट्राय करायची. ठीक आहे, ती डिझाईन ट्राय करायची, प्रॅक्टिस करायची की आपल्याला येते का. जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो ना, तेव्हा ऑटोमॅटिकली आपली स्किल जी काही आहे ती इन्क्रीज होणार आहे. ओके, त्यानंतर सेकंड थिंग तुम्ही काय करू शकतात, क्वालिटी तुमची वाढवण्यासाठी डिझाईनची. असे समजा आता हा बॉक्स आहे, तर यामध्ये झील, आता हा वर्ड लिहिला आहे, तर हा कलर कसा यूज केला आहे. ठीक आहे, कलर कॉम्बिनेशन काय यूज केलं आहे त्यांनी. त्यानंतर ती डिझाईनसाठी बॅकग्राऊंड कुठला यूज केला आहे हे लक्ष द्यायचं त्याच्याकडे. त्याच्यातून आपल्याला आयडिया येते, रिक्रिएट करायचा प्रयत्न करायचा. त्यानंतर ड्रायफ्रूटचे पॅकेजिंग येतात, आपलं चहापत्ती पावडर असते त्याची पॅकेजिंग असते, ती ट्राय करायची, थोडंसं वेगळं करून बघायचं. त्यामध्ये त्यावरची टेक्स्ट आयडिया वगैरे घ्यायचे, त्यांचा लोगो पण तुम्हाला गुगलला मिळेल प्रॅक्टिससाठी. तर या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. भरपूर जणांना प्रश्न होता हा की जर आमच्याकडे क्लायंट नाही आहे तर आम्ही प्रॅक्टिस कशी करायची. तर त्यासाठी मला वाटतं त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. आणि देन सेकंड थिंग म्हणजे भरपूर जणांना प्रश्न पडतो की पोर्टफोलिओमध्ये काय ॲड करायचं. ठीक आहे, जर तुमच्याकडे क्लायंटच नाही आहे तर पोर्टफोलिओमध्ये काय ॲड करायचं. ठीक आहे, पोर्टफोलिओमध्ये तुम्ही तुमच्या प्रॅक्टिस डिझाईन ॲड करू शकतात. ह्या ज्या प्रॅक्टिस डिझाईन आहे त्या तुम्ही पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकतात. ठीक आहे, किंवा मग छोटे मोठे तुम्ही लोकल लेवलला जर काही काम घेतलेलं असेल त्या करू शकतात. रिडिझाईन केलेले वर्क आहेत ते करू शकतात. किंवा पोर्टफोलिओसाठी तुम्ही सिम्पली अशा काही डिझाईन बनवू शकतात ज्या तुमच्या सॅम्पल वर्क म्हणून तुम्ही क्लायंटला शेअर करणार आहात. ठीक आहे, आता आपली स्किल वगैरे जे काही आहेत, क्वालिटी, ती आपण इन्क्रीज केली. पोर्टफोलिओमध्ये पण काय ॲड करायचं आपल्याला कळलं. देन टार्गेट युअर क्लायंट. टार्गेट युअर क्लायंट म्हणजे काय, तर तुम्हाला तुमचा क्लायंटला जी काही रिक्वायरमेंट आहे ती फोकस करायची आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितले होते मार्केट डिमांड फोकस करायचं आहे आपल्याला. तर
त्यामध्ये काय करायचं आहे, कुठे असते रिक्वायरमेंट ग्राफिक डिझायनरची, सलोन्समध्ये असते, ब्युटी पार्लर्स वगैरे म्हणजे, ठीक आहे, ब्युटी इंडस्ट्री, स्कूल्समध्ये सुद्धा ग्राफिक डिझायनरची गरज असते, ठीक आहे. यांना फोकस करायचं तुम्हाला. सगळ्यात पहिले क्वालिटी तुमची इन्क्रीज करायची, त्यानंतर हे तुम्हाला जे काही आहे टार्गेट करायचे. सलोन्स, ब्युटी इंडस्ट्री, स्कूल्स असतात, तिथे तुम्ही वर्कशीट डिझाईनसुद्धा बनवून देऊ शकतात. वर्कशीट डिझाईनसुद्धा आपला ग्राफिक डिझाईनचाच पार्ट आहे. वर्कशीट म्हणजे काय, तर आपल्या मुलांना जे ABCDचे बुक्स वगैरे मिळतात, क्वेश्चन सेट वगैरे लहान मुलांचे असतात, प्री स्कूल वगैरे असतात, क्लासेस असतात, कोचिंग क्लासेस, ते तुम्ही टार्गेट करू शकताय, ठीक आहे. त्यानंतर जिम, इंटेरियर डिझायनर, क्लासेस. आता जर तुम्ही डेली माझ्या व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे क्लासेसमध्ये युनिक स्किल अकॅडमीमधून क्लास आहेत, ते सुद्धा माझे क्लायंट मला इंस्टाग्रामवरूनच मिळालेले आहेत, तिथूनच मी त्यांना टार्गेट केलेलं होतं. त्यानुसार तुम्हाला असे वेगवेगळ्या फील्डमध्ये क्लायंट जे काही आहे ते मिळू शकतात, ठीक आहे. इव्हेंट मॅनेजमेंट करतात बघा ते, यूट्यूबर्स असतात, त्यांना पण लागतात ग्राफिक डिझाईन. त्यांच्या पोस्ट असतात, कम्युनिटी पोस्ट असतात, त्याच्यानंतर थंबनेल्स असतात त्याच्यासाठी, ठीक आहे. हे तुम्हाला टार्गेट करायचे आहेत. तर टार्गेट कसे करायचे, तर सिम्पली तुम्हाला इंस्टाग्राममध्ये सर्चमध्ये गेलात ना, सलून्स जर टाकलं ना तर अख्खी लिस्ट येते सलूनची. तर त्यामध्ये तुम्ही मोर इन्फोमध्ये गेलात ना तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला मिळून जातात. त्यांना सिम्पली तुम्ही व्हॉट्सअप ॲक्टिव्हिटी करू शकताय, ठीक आहे. तर यांना काय करायचं आहे, तुम्हाला टार्गेट युअर क्लायंट, तुमचा क्लायंट टार्गेट करायचं आहे की तुम्हाला नेमकं कुणासाठी काम करायचं आहे. एक क्लायंट तुम्ही सुरुवातीला म्हणजे एक तर सलून इंडस्ट्री टार्गेट करा किंवा जिम टार्गेट करा, या हिशोबाने तुम्ही करू शकता, ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, टार्गेट करण्यामध्ये डेली मेसेजिंग, ठीक आहे. डेली मेसेजिंग करायचे आहेत. ॲप्रॉक्स तुम्हाला समजा दिवसभरामध्ये जसा वेळ मिळेल 50 ते 60 जणांना मेसेज करा, ठीक आहे. तुम्ही म्हणाल मी दिवसातून 2 जणांना मेसेज केले मॅडम आणि मला काय फीडबॅकच आला नाही, तर तसं करू नका. दिवसाला तुम्ही 50-60 तरी व्हॉट्सअप ॲक्टिव्हिटी करा, ॲप्रॉक्स 50 ते 60. त्यांना तुमचं जे काही आहे ते काम दाखवण्याचा प्रयत्न करा. यासाठी एक मेसेज करू शकतो आपण स्टार्टिंगला. मेसेज कसा करायचा क्लायंटला, आता ही व्हिडिओ खूप मोठी होईल, त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ मी करेल, त्यामध्ये प्रोफेशनल जे काही आहे कम्युनिकेशन, क्लायंटसोबत कम्युनिकेशन कसं करायचं, त्याला मेलमध्ये कुठल्या गोष्टी लिहायच्या, व्हॉट्सअपला समजा आपण कॉल केला तर कॉलवर कसं बोलायचं, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नक्कीच एक्सप्लेन करेल, ठीक आहे. यामध्ये बेसिक गोष्टी क्लिअर करते. तो तुम्ही काय करू शकता, क्लायंट टार्गेट केल्यानंतर त्यांना डेली मेसेजिंग वेगवेगळ्या प्रकारे करू शकताय, ठीक आहे. रोज वेगळे म्हणजे आज ज्यांना केलं आहे त्यांनाच उद्या करायचं नाही आहे तुम्हाला मेसेज, आज ज्यांना केलं आहे दुसऱ्या दिवशी दुसरे शोधायचे, ठीक आहे. 50-60 नाही झाले तरी तुम्ही मिनिमम 30-40 तरी लोकांना मेसेज करा, ओके. कसा करायचा, तर तुम्हाला नंबर्स इंस्टाग्रामवर पण मिळणार आहे, गुगलला पण मिळतात. गुगलला जर तुम्ही बिझनेस सर्च केला तर तिथे पण ज्यांचे रजिस्टर्ड असतात बिझनेस त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल, मेल ID मिळून जातात. तुम्ही मेलही करू शकतात किंवा मेसेजिंग सुद्धा करू शकतात, ओके. सुरुवातीला फर्स्ट लेवलला तुम्ही मेसेज करा, ठीक आहे. डायरेक्ट कॉल करू नका. मेसेजला जर काही रिस्पॉन्स मिळाला तर तुम्ही कॉल वगैरे करू शकतात, ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट, सोशल मीडिया अकाउंट टार्गेट करायचे, ठीक आहे. टार्गेट काय करायचं आहे, सोशल मीडिया अकाउंट्स, म्हणजे आपले जे काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत सगळे ते टार्गेट करायचेत आपल्याला. त्यावर डेली अपडेटेड आपल्या ज्या काही डिझाईन्स असल्या, जो कंटेंट असला तो फोकस करत राहायचा आहे, म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्या डिझाईन बघून आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतोय. तर आजच्यासाठी एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच प्रोफेशनल हे कसं करायचं, कम्युनिकेशन कसं करायचं, कस्टमर रिलेशनशिप कशी मेंटेन करायची, कस्टमरसोबत कसं बोलायचं जेणेकरून तो दुसऱ्याला पण आपल्याला रेफरन्स देईल, ते सगळं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. कीप सपोर्टिंग. बाय.